शहर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वच्या सर्व जागा पण या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या कमळ या चिन्हावर या ठिकाणी लढवत आहे। नगराध्यक्ष पदाची सुद्धा जी उमेदवारी आहे ती सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी जाहीर झाली आहे ती मान्य अमोल मोहिते यांचं सुद्धा कमळ या चिन्हावरच आपण ही निवडणूक सुद्धा लढवतोय। त्याचबरोबर आरपीआय बरोबर पण आपण आठवले गट जो आहे जे आमचा युतीतला घटक पक्ष आहे त्यांना सुद्धा आपण एक जागा ही युतीमध्ये किंवा आपल्या शहराच्या याच्यामध्ये दिली आहे। त्यामुळे आरपीआयने सुद्धा साताऱ्यात सुद्धा आणि जिल्ह्यात अशोकराव गायकवाड जे त्यांचे प्रमुख आहेत जिल्ह्याचे त्यांनी पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना त्यांनी जिल्ह्यामध्ये नुसतं साताऱ्यातच नाही तर जिल्ह्यामध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे। आज सातारा शहराची नगरपालिकेची निवडणूक जी आम्ही लढवतोय आम्हाला खात्री आहे की नक्कीच साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराची नगर परिषद आणि नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून येतील। आज राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय। शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर विकास कामं करण्यासाठी निधी हा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शहराला मिळाला। काही योजना खासदार साहेबांच्या प्रयत्नातून केंद्रामधून सुद्धा इथं आल्या ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आज तिथलं नेतृत्व केलं जात आहे तिथून सुद्धा योजना आल्या। आज पुढच्या कालावधीमध्ये जे 5 वर्ष आम्हाला काम करायला मिळणार आहे या 5 वर्षामध्ये आज राज्य सरकार आपल्या विचाराचं आहे आणि जास्तीत जास्त सातारसाठी वेगवेगळ्या योजना वेगवेगळी विकास कामं आणण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि आम्हाला खात्री आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सातारला भरभरून निधी मिळेल। साताऱ्यामधले काही प्रश्न जे पुढच्या 5 वर्षात मला वाटतं आम्ही हाताळायचं ठरवलंय त्यामध्ये साताऱ्यामध्ये वाहतूक कोंडी जी बऱ्याचशा प्रमाणावर होती त्याचबरोबर पार्किंग स्पेसेसचा एक विषय आहे। पार्किंगच्या जागा आपल्याकडे कमी आहेत त्याचं डेव्हलपमेंट असेल त्याचबरोबर इतर सुद्धा जी प्रभागांमधले जी मूलभूत सुविधा ज्याला आपण म्हणू किंवा नवीन हद्दवाढीचा सगळा भाग आलाय या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला मिळाला तर अजून सुद्धा बरीचशी कामं ही आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केली। ज्या परिसरामध्ये आपण आहे म्हणजे आज फन हॉटेल किंवा हा एरिया जो आहे या ठिकाणी सुद्धा ठक्कर सिटी जी आहे याच्या पलीकडं 13 एकर जागेमध्ये आपण नवीन क्रिकेट स्टेडियम सुद्धा प्रस्तावित करतोय जे फक्त क्रिकेटसाठी असणार आहे। कारण आपल्याकडं क्रिकेटसाठी डेडिकेटेड स्टेडियम जे म्हणतो आपण नाहीये। आपलं शाहू स्टेडियम जे आहे हे शासनाचं जे धोरण आहे त्याप्रमाणे तिथं बाकीचे सगळे स्पोर्ट्स जे तिथं खेळले जाऊ शकतात। क्रिकेटला लागणारी रणजी वगैरे ह्या ज्या मॅचेस आहेत त्याला लागणारी बाउंड्री तिथं आपल्याला उपलब्ध नाही तर एक डेडिकेटेड म्हणजे क्रिकेटचं स्टेडियम सातारमध्ये व्हावं। आपली हायवेची एवढी कनेक्टिव्हिटी आहे आज पुण्याला बाहेरचे संघ क्रिकेट खेळायला येतात मग सातारला का त्यांनी येऊ नये इथं सुद्धा इंटरनॅशनल मॅचेस का होऊ नयेत ही आमची हे त्या दर्जाचं स्टेडियम इथं उभा करण्याचं आपण नियोजन केलंय। इतर सुद्धा शहरातली अनेक विकास कामं जी आम्ही या आधीच प्रस्तावित केलीत काही आता आचारसंहितेमध्ये अडकलीत पण ती आम्ही पुढच्या कालावधीमध्ये
राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णत्वास नेऊ ही निवडणूक लढवत असताना ते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर सर्वच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख सगळे नेते मंडळी असतील, पदाधिकारी असतील, या सगळ्यांच्या विश्वासानं आणि या सगळ्यांच्या ताकदीवर आणि या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे त्याच्या ताकदीवर ही निवडणूक आम्ही सर्वच्या सर्व जागा निवडून जिंकू याची आम्हाला 100% खात्री आहे आणि आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार सुद्धा मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील एवढी ताकद भाजपची आज साताऱ्यामध्ये नक्की आहे ही आपल्या सगळ्यांना म्हणजे खात्री या निमित्तानं मी देऊ इच्छितो। सगळ्यांचं मी जे सर्व आमचे उमेदवार आहेत ते आज इथं सगळे अधिकृत सगळे उमेदवार भाजपचे ते सगळे इथं उपस्थित आहेत आणि लवकरच प्रचाराचा शुभारंभ सुद्धा उद्या माघार घेण्याची शेवटची तारीख आहे। उद्या बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा 100% चित्र की उद्या एकंदर नगरपालिकेमध्ये काय असेल हे आपल्याला उद्या स्पष्ट होईल। त्यामुळे लवकरच प्रचाराचा शुभारंभ करून पूर्ण ताकदीनं या सातारा शहर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलोय आणि त्याप्रमाणे आम्ही नक्कीच सातारकरांच्या आशीर्वादानं हे जे यश आहे ते आम्ही मिळवून दाखवू हे या निमित्तानं सांगू इच्छितो। उपस्थित सर्व सातारचे सुज्ञ नागरिक त्याचबरोबर देवेंद्रराजे व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि एक काळ असा होता की असं म्हटलं जायचं की या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रामध्ये दगडाला शेंदूर जरी भासला तरी आम्ही त्यांना निवडून लोक त्यांना निवडून देत होते। पण वास्तविकरित्या आपण जर पाहिलं तर निवडणुका झाल्यानंतर काम ज्या प्रकारे ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने व्हायला पाहिजे होते ती न झाल्यामुळं मी असेल किंवा मग शिवेंद्रराजे असतील आम्ही फक्त सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून आम्ही विचार केला आणि सांगितलं की लोकप्रतिनिधी ह्या नात्याने तर लोकांची अपेक्षा आपण जर पूर्ण करू शकलो नाही तर आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागणार आणि त्या पद्धतीने संपूर्ण सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर जे मोठे प्रकल्प मग कृष्णा खोरे सारखा मोठा प्रकल्प असेल अनेक जे काही प्रकल्प आहेत खास करून सातारा शहराच्या बाबतीत बोलायचं झालं जे काय प्रश्न जे अडचणीचे होते जे मार्गी लागले ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ते सर्व मार्गी लागल्यामुळं आज मला विश्वास आहे की केवळ फक्त मलाच नाही तर सातारकर संपूर्ण केवळ सातारा नगरपालिकेपुरतं मी मर्यादित बोलत नाही पण सर्व जे चित्र आज पाहायला मिळतंय ते इकडं लोकांना काम पाहून लोक मतदान करतात आणि त्यामुळं सातारा नगरपालिका असेल किंवा बाकीच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या जर नगरपालिका असतील त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला बदल झालेला पाहायला मिळेल कारण की लोकांची जे काही मूलभूत समस्या होत्या किंवा त्यांचे जे प्रश्न होते ते या पक्षाच्या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या माध्यमातून मार्गी लागले
आणि त्यामुळं मला खात्री आहे की हे करत असताना जो माझ्या समोर जो प्रश्न होता तोच शिवेंद्रराजांच्या दोघांच्या समोर, त्यांच्या सुद्धा समोर जो प्रश्न होता की आता नेमकं उमेदवार मोजके म्हणजे जागा मोजके आहेत, तर द्यायचं कोणाला? तर त्या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थाने लोकांसाठी झटले, लोकांचे प्रश्न मार्गी लावले, हा निकष आम्ही तिथं लावला आणि त्या पद्धतीने आज संपूर्ण केवळ फक्त निवडणुका जेव्हा जाहीर होतात त्यानंतर 5 वर्षात नंतरच जे लोक 5 वर्षाच्या कालावधीत ज्यांनी कामं केले, हा केवळ निकष आम्ही दोघांनी ठरवून तोच निकष आमच्या तो लावला गेला. त्यामुळे मला माहित आहे की सगळ्यांना तर जागा आहेत 50 आणि त्यात सगळ्यांना इच्छुक भरपूर असतात. माझी कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी दुजाभाव कोणाबद्दल झालेला नाहीये. त्यामुळं कोणाला असं वाटू नये की मला का नाही, मग त्याला का. निकष एकच होता समाजसेवेचा, तोच निकष लावला गेला आणि त्या पद्धतीने मला खात्री आहे की या पुढच्या 5 वर्षात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केवळ सातारा नगरपालिकेपुरतं मर्यादित मी बोलत नाही, तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपण जर पाहिलं तर एका काळी हा संपूर्ण काँग्रेसचा बालेकिल्ला होता पश्चिम महाराष्ट्रात. आज बदल का झाला? कारण केवळ आश्वासनं त्या काळात दिले गेले, पण ती आश्वासनाची वचनपूर्ती जर कोणाच्या माध्यमातून झाली असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि मित्र पक्षांच्या माध्यमातून झाली आणि त्यामुळं संपूर्ण लोकांनी आशीर्वाद दिले आणि संपूर्ण केवळ सातारा नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात जो बदल झाला त्याचं कारणच ते. त्यामुळं स्वाभाविक आहे की ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, माझी कळकळीची विनंती आहे त्यांना की कुठं ना कुठं तरी त्यांना कशातनं तरी संधी आम्ही आमच्या दोघांच्या माध्यमातून म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिली गेली जाईल. आज आपल्याला फक्त आपण जो निकष लावला तो विकासाचाच निकष लावला आणि त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की विकास हाच आमचा एक आमचं उद्दिष्ट आहे, सातारकरांचा आणि सातारा जिल्ह्याचा. आणि त्यामुळं अर्थात की मला खात्री आहे की संपूर्ण जनतेने जो कौल हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहणार आहे. आपल्या सगळ्यांना ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये. भविष्य काळात, नजदीकच्या काळात कुठल्या नाही कुठल्या तरी माध्यमातून त्यांना निश्चितपणे त्यांचा विचार केला जाईल. कारण अनेकदा गेले 2-3 दिवस जो सूर आहे, मग आम्हाला कशाला, त्यांना कशाला आणि मग आम्हाला कशाला नाही, हे कुठंतरी आता निकष फक्त विकास कामांचा होता आणि तोच लावला गेला. तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे, कोणी असं समजू नये की केवळ आवडत्या लोकांना दिली गेली आणि आवडतं हा निकष नव्हता. फक्त विकास कामांच्या बाबतीचा निकष लावला गेला आणि मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणावरती सातारा नगरपालिकेतच नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात, तसं महाराष्ट्रामध्ये जे चित्र आपण पाहतो किंवा देशभरात जर चित्र आपण जर पाहिलं तर तसंच संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपल्याला चित्र पाहायला मिळणार. विकासात कामांचा आणि लोकांसाठी झटणाऱ्या लोकांना तोच निकष लावला गेला. आणि फार बोलण्यापेक्षा मी एवढं सांगेन की केवळ तुमचं मतपेटी किंवा बटन दाबून जे तुम्ही देणार ते तर महत्वाचं आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय असेल
तर तुमचं जे वैचारिक मत आहे की बाबा तुम्हाला एखादी जरा सुचलं की अजून आपल्याला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, या संपूर्ण जिल्ह्यासाठी, नगरपालिकेसाठी अजून काय काय तुमचे जे काही विचार असतील ते आमच्याकरता तुमचं वैचारिक मत हे आमच्या दृष्टिकोनातून त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. आणि फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की विकास कामांना बघूनच आपण मतदान म्हणजे जनतेने मतदान करावं एवढीच विनंती या ठिकाणी माझ्या वतीने आणि शिवेंद्रराजांच्या वतीने उपस्थित सर्व व्यासपीठावरती जे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांच्या वतीने आज या ठिकाणी आवर्जून आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो, लोकांना विनंती करतो, कारण की कौल हा विकास कामांकडे बघूनच लोक देतील याची मला खात्री आहे. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की कुणालाही असं वाईट वाटू नये की मला त्याला कशाला दिलं, मला कशाला दिलं. फक्त असं जेव्हा विचार मनात येतो त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे की आपण किती लोकांसाठी आपण वेळ दिला, लोकांच्या विकास कामांना मार्गी लावण्याकरता आपण किती झटलो, हाच निकष लावला गेला. त्यामुळं कृपया करून कळकळीची विनंती करतो आमच्या दोघांच्या वतीने आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्वांच्या वतीने की कोणीही असं वाटून घेऊ नका की मला डावललं आणि त्याला का आणि मला का. आज आपल्याला फक्त विकास कामांचा निकष लावला गेला एवढंच या ठिकाणी मला म्हणजे या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं. आणि स्वाभाविक आहे प्रत्येकाला इच्छा असणं निश्चितपणे काय असू नये, पण जागा मोजक्या असतात आणि निकष फक्त विकास त्यांच्या हातून लोकांचे कामं झाले तोच लावला गेला. त्यामुळे कुठलाही कोणाला मला का त्याला का दिलं आणि मला का हिला का दिलं की मला का नाही, मेहरबानी करून याच्यात कुठलाही दुसरा आमच्या मनात दुसरा कुठलाही विचार नव्हता आणि भविष्य काळात देखील नसणार आहे. फक्त जनतेचा विकास हाच एकमेव आमचा ध्यास आणि त्या माध्यमातून संपूर्ण लोकांना उमेदवारी दिल्या गेल्या. आणि फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांचा सुद्धा कुठं ना कुठेतरी वेगवेगळ्या आता महामंडळ असतील, हे असतील, बाकीचे जे काही समित्या असतील त्याच्यात त्यांचा विचार नक्कीच केला जाईल एवढं या प्रसंगी मी सांगतो. कृपया करून कोणी गैरसमज करून घेऊ नका की मला म्हणजे कोणाला डावलण्याचा हा अजिबात उद्दिष्ट नव्हता. फक्त जनतेचं ज्यांनी कामं केले, मार्गी लावले, हाच एकमेव निकष लावला गेला. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की जोपर्यंत आम्ही पदावर मी खासदार म्हणून किंवा शिवेंद्रराजे येता मंत्री म्हणून जरी असलो तर आमच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेचे कामं मार्गी लावले जातील. जास्तीत जास्त केंद्रातले काय केंद्रातून निधी आणला जाईल, राज्यातून शिवेंद्रराजाचा मंत्री आहे त्यामुळं निश्चितपणे काही अडचण येणार नाही. पण तुमचे विचार, तुमचे काय कल्पना असतील त्या आमच्यासाठी तुमचं मतपेटीद्वारे जे तुम्ही मतदान करणार त्याच्यापेक्षा तुमचं जे वैचारिक मत आहे ते आमच्या सगळ्यांच्या साठी जास्त लाख मोलाचं आहे एवढंच या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं. आणि फार बोलण्यापेक्षा एवढंच सांगेन, कृपया करून मी पुन्हा एकदाच विनंती करणार आहे की कोणाला डावललं गेलं नाही. निकष फक्त विकास कामांच्या बाबतीत विकासाचाच त्यांनी लोकांसाठी वेळ किती दिला तोच निकष लावला गेला एवढंच या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं. आणि फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत जास्तीत जास्त आमच्या दोघांच्या माध्यमातून लोकांची सेवा आम्ही करणार एवढंच या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं. धन्यवाद. महाराज साहेब
उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तुमच्या दोघांकडे इच्छुकांची संख्या खूप होती आणि त्यामुळेच आता अपक्ष उमेदवारी अर्ज बरेच जणांनी भरलाय. पण त्यांचे अर्ज काढून घेण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने आता दोघंही प्रयत्न करणार आहे? नाही, महाराजांनी आता सांगितले की एवढा साधारण 400 लोकांनी भाजपकडं मुलाखती दिल्या होत्या आणि आपल्याला माहिती आहे जागा तर 50 आहे. 350 लोक ही नाराज होणार हे तर ज्या दिवशी इंटरव्ह्यू झाले त्या दिवशीच आपल्याला कळत होतं की मोठ्या प्रमाणावर लोकांची म्हणजे ओढ जी आहे ती भाजपकडे आहे, इकडनं निवडणूक लढवायला मिळावी म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करतोय. मग आज बऱ्यापैकी या 2 दिवसांमध्ये जे आमच्याकडे आलेले इच्छुक होते किंवा जे आमच्या सगळ्यांच्या संबंधातले अपक्ष ज्यांनी कोणी अर्ज दाखल केले त्यांनी बऱ्यापैकी आमच्या विनंतीला मान दिलाय. बऱ्याचशांनी अर्ज काढलेत सुद्धा. उद्याच्या दिवसात पण मला खात्री आहे की आता महाराजांनी जसं सांगितलं किंवा इतरांना जरी राहिलं त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी दिली जाईल आणि राज्य सरकार असेल, सरकारची महामंडळं असतील, इतर गोष्टी असतील, डीपीडीसीच्या पण निवडी व्हायच्या ते असेल, असे वेगवेगळे ठिकाणी त्या ठिकाणी आपण जे राहिलेले आहेत त्यांना योग्य काम करण्याची संधी आम्ही नक्की दोघंही आणि पक्षाचे पदाधिकारी पण त्यांना आम्ही मिळवून देऊ. त्यामुळं सगळ्यांनी नक्कीच मला खात्री आहे की जे बंडखोर आहेत किंवा ज्यांनी अपक्ष, बंडखोर म्हणण्यापेक्षा मी अपक्ष म्हणेन, अपक्ष अर्ज ज्यांनी दाखल केले ते नक्की आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन अर्ज मागे घेतील आणि भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार बरोबर ते उभे राहतील. साहेब, मित्र पक्षातील फक्त एकाच पक्षासोबत तुम्ही आता आहात युतीमध्ये, तर युतीमधील बाकीच्या पक्षांचं कसं काय करणार? त्यांचं आव्हान असणार आहे पुढे? आमच्या बरोबर शेवटी ज्यांनी चर्चा केली किंवा आमचं ज्यांच्या बरोबर हे झालं ते आमच्या बरोबर आहेत. आता ज्यांना आमच्या बरोबर चर्चाच करायची नव्हती भाजप बरोबर, त्यांना चर्चा न करता आम्ही बरोबर घेणार कसं? त्यांनी आम्हाला काही निरोप ना काही म्हणजे काय म्हणायचं की चर्चा करण्याचं किंवा बैठकीला बसूया वगैरे असं कुठलंही हे नाही. मग त्याच्यामध्ये त्यांनी थोडी भूमिका पण वेगळी घेतली. काही ठिकाणी युतीमध्ये सेना आहे, सेनेनं वेगळे अर्ज भरलेत असं पण झालंय. तर मग आता त्याच्यामध्ये आम्ही ज्यांच्या बरोबर जे आमच्या बरोबर आले त्यांना आम्ही बरोबर घेतले. आरपीआय आमच्या बरोबर आहेत त्यांना आम्ही बरोबर घेतले आणि आम्ही मित्र पक्षांना जे आमचे आहेत बरोबर त्यांना घेऊन चालू. महाराष्ट्रात ज्यांनी बंडखोरी केली त्यांना पक्षातून आपण काय कारवाई करतो? पक्ष कारवाई काय करतो? नाही तर आज तरी आमचा प्रयत्न आहे किंवा बंडखोरी केला असलं तरी ते जर परत आमच्या बरोबर आले तर ते पक्षाबरोबर आहे. त्यामुळं ठीक आहे, इच्छा व्यक्त केली, उमेदवारी मिळाली, मग थोडंफार कार्यकर्त्यांचा आग्रह असतो, थोडीफार नाराजी असती मनामध्ये. तेव्हा आपण एक थोडं म्हणजे काय म्हणायचं भावना व्यक्त करण्यासाठी पण कधी कधी उमेदवारी अर्ज दाखल केली जाते किंवा थोडं आमचं परत ऐकून घ्यावं असे असं कार्यकर्त्यांचं येईल. त्यामुळे त्या ह्याच्यातनं आता उद्यापर्यंत जे अपक्ष उमेदवार जे आमच्यामधले उभे राहिले ते जे थांबतील ते शेवटी पक्षाला मान देऊनच थांबणार आहेत. त्यामुळे आम्ही नक्कीच त्यांना पुढे सुद्धा बरोबर घेऊ आणि शेवटी उद्याच्या ह्याच्यानंतर ज्यांना अधिकृत उमेदवारांच्या विरोधात भाजपच्या लढायचे त्यांच्यावर कार्यवाही पक्षाकडनं नक्की केली जाईल. आरपीआयचा आपण एक उमेदवार सदर बाजारचे प्रत्येक गायकवाडला हे अशोक बापूंनीच नाव ते सुचवलंय आणि त्याला आपण आपला म्हणजे पुरस्कृत म्हणण्यापेक्षा आपला भाजप बरोबरच्या युतीचा, आघाडी नाही युतीचा आमचा तो उमेदवार. बाबा, साताऱ्यामध्ये 14 तारखेला तुमच्या बरोबर पेढे वाटताना सुवर्णाताई पाटील होत्या, तुम्हाला पेढे घालत होते आणि एकदम 17 तारखेला असं 3 दिवसात 48 तासात काय घडलं इकडून तिथं उडी मारावी लागली? नाही, आमचं ताईंना आमची आज पण जाहीर तुमच्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी एखाद्या नाराजीच्या ह्याच्यात किंवा त्या इच्छुक होत्या त्यांना उमेदवारी मिळावी. मागं पण आपल्याला माहिती आहे त्यांनी भाजपमधनं अध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती. ठीक आहे, त्यावर यश आलं. त्यांची अपेक्षा होती की इच्छा होती मिळावी पण ते
निर्णय तसा झाला नाही. त्यांना नाराजी त्यामुळे त्यांनी घेतलं. पण हा सुद्धा आपल्या माध्यमातून माझी त्यांना जाहीर म्हणजे विनंती आहे किंवा त्यांनी त्या पक्षामध्ये एवढ्या वर्षा म्हणजे राज्याच्या याच्यावर काम करणाऱ्या एक पदाधिकारी आहेत आणि ज्या पक्षामध्ये गेल्यात म्हणजे ज्या महाआघाडीमध्ये गेल्यात तिथं त्यांना 100% न्याय मिळणार नाहीये. ही आता निवडणुकीपुरतं आघाडीला उमेदवार कोणच नव्हतं आणि ताई त्या याच्यामध्ये होत्या. शेवटी आज त्यांना पण उमेदवार आघाडीला कोण घ्यायला लागला? आमच्यातलाच घ्यायला लागला, भाजपचाच उमेदवार घ्यायला लागला. हे महत्वाचं आहे ना. आघाडी एवढी तुमचं आहे तर मग तुमच्याकडे स्वतःचा उमेदवार का नव्हता? तुम्हाला शेवटी भाजपचाच उमेदवार तुमच्याकडे घेऊन अधिकृत म्हणायला लागलं. म्हणजे थोडक्यात भाजपच्या त्याच्यामध्ये तयार झालेला उमेदवार आज आघाडीला घ्यायला लागतो. यातच कळते की ती आघाडी जी आहे जी काय आहे साताऱ्यामध्ये ती तिथंच फेल झालेली आहे. नाही फायद्यापेक्षा आमचं म्हणणं आहे की ताईंनीच निर्णय घ्यावा आणि पक्षाबरोबर राहावं. विनंती मी जाहीर तुमच्या माध्यमातून विनंतीच केल्या ना. म्हणजे आता आम्ही सगळे इथे आम्ही स्टेजवर जाहीर जातो, तुम्ही प्रेस लाईव्ह चालू आहे ते जाहीर आहे किंवा ताईंनी त्या एवढ्या राज्यावर काम करतात भारतीय जनता पार्टीमध्ये आणि नक्की आमच्या किंवा त्यांनी पक्षाबरोबर राहावं. आमच्या सिनियर पदाधिकारी आहेत त्यामुळे त्यांनी राहावं ही आमची मनापासूनची इच्छा आहे सगळी. बाबा सुनील शाह सुद्धा नाराज आहे. म्हणजे मी प्रामाणिकपणे काम केलं, दिवसाचा रात्री केला, पण कॉन्ट्रॅक्टरने उमेदवारी दिली गेली, माझा विचार झाला नाही, त्या रडल्या अक्षर नाही. त्यांच्याशी माझं बोलणं सुनिशा त्यांची पण झाले आणि त्या पण योग्य निर्णय नक्की घेतील याची 100% मला खात्री. महाराज तुमचे दोघांचं मनोनयन झालं, एकत्र सगळ्यांच्या उमेदवारी भाजपमध्ये दिली, ग्राउंड लेवलला म्हणून कार्यकर्त्याचे मनोनयन झालेत का? कारण की आता काही ठिकाणी ना आवडते उमेदवार दिले, पूर्व पश्चिम काय भाग असतील, त्या भागातलं खरंच काम होईल का तुमच्या जे उमेदवार आहेत त्यांचं? त्या संदर्भात आता तेच प्रश्न पडले की काम होतं का नाही, उमेदवार कसं होईल? महाराज मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय आम्ही मनोमिलन वगैरे हा शब्द तुम्ही हुडकून काढण्यात आहे. आम्ही ते भाजपचे खासदार आहेत, मी भाजपचा आमदार आहे, मी भाजपचा मंत्री आहे, आम्ही सगळे भाजपमध्ये आणि नगरपालिका जी आहे ही भाजपच्या याच्यावर आम्ही लढवतो. याच्यामध्ये तुमचं आमचं असं काही नाहीये. आम्ही सगळे एक आहे आणि पक्ष म्हणून आम्ही सगळे एक दिलानं निवडणूक लढवतोय. त्यामुळे तुम्ही जे थोडंफार जुनं जे काही राजकारणाचं त्याला किनार लावून जे विचारताय ते तसं नाहीये आणि सगळे आम्ही भाजपमध्ये आहे आणि भाजपच्या याच्यावरच आम्ही निवडणूक ही आहे ती पार पडणार. पालकमंत्री ते पालकमंत्र्यांनी पण काही उमेदवार दिलेले ते माघारी घेणार का? पालकमंत्र्यांचं महाराजच सांगतील, त्यांचे मित्र जास्त जवळचे. त्याचं मगाशी मी जे बोललो निकष फक्त जे लोकांसाठी उपयोगी म्हणजे लोकांसाठी ज्यांनी वेळ दिला तोच निकष लावला गेला. त्यामुळं तो प्रश्न परत फिरून विचारायचं काय कारण नाही. त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करणार का की तुमचे उमेदवार सगळ्यांना आम्ही रिक्वेस्ट तर करणं म्हणजे विनंती तर आम्ही सगळ्यांना केलेलीच आहे. आता प्रत्येकाचे विचार वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. विनंती करणं हे आमचं काम आहे. त्यांनी निर्णय काय घ्यायचा ते प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे त्याच्यावर फारसं बोलण्यापेक्षा लोक मला खात्री आहे की विकास कामांना बघूनच मतदान करतील. याची मला आणि शिवेंद्रराजेंना आणि उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना निकष तोडच लावला गेला. फिरून आता चिमटे काढायचा तर शांत उद्या नाही तर काय बोलणार. आता तोच प्रश्न तुम्ही असं फिरून विचारताय. बाबांना सुद्धा त्यांनी आव्हान दिलं होतं जावलीत जाऊन, म्हणून ते विचारणं गरजेचं. शेवटी ते पालकमंत्री आहेत, त्यांना प्रत्येकाला त्यांचं जसं सगळ्यांना पक्ष वाढवायची प्रत्येक जण पक्ष वाढवतोय. आमची काय
त्यांनी जावळीत येऊन पालकमंत्र्यांनी काही कार्यक्रम घेतला काही घेतला म्हणून आमची काही त्यांना हरकत नव्हती किंवा अजिबात नाहीये. प्रत्येकाला अधिकार आहे. आता मी महाराज आम्ही भाजपमध्ये आम्हाला सुद्धा अधिकार आहे भाजप जिल्ह्यामध्ये अजून वाढवण्यासाठी. आमचा पण प्रयत्न चाललाय. आणि मला सगळ्यांना पत्रकारांना सगळ्यांना म्हणजे माझी विनंती आहे की आपण एक लक्षात घ्या की आज आम्ही सगळे एक दिलानं एका पक्षामध्ये जो पक्ष काहीतरी विचारधारा घेऊन काहीतरी म्हणजे प्लॅनिंग नजरेसमोर ठेवून काम करतोय अशा भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सगळेजण काम करतोय. आम्ही आज सगळे जबाबदार पदांवर आहे किंवा एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. आम्ही सगळे आज आमचं नेतृत्व ज्यांचं आम्ही मानलंय ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अगदी म्हणजे प्लॅनिंग असेल किंवा सगळ्या गोष्टींमध्ये नेतृत्व फार मोठं आहे. आपण जेवढं नुसतं मुख्यमंत्री म्हणून बघतो पण तसं नाही. आज त्यांच्याबरोबर काम करताना ते किती पुढचा विचार करतात हे नुसतं महाराष्ट्र किंवा संपूर्ण राज्याबद्दल याचा अनुभव आम्ही नेहमी घेतो. त्यांचा विचार किती पुढचा आहे. आज सातारकर म्हणून आपल्याला पण आता ही एक सुवर्ण संधी आहे सातारकरांना. आज भाजप सत्तेत आहे राज्यामध्ये. आज आपल्याकडं सगळी केंद्राची ताकद आपल्याकडे आहे. केंद्राचे प्रतिनिधी आपल्याकडे आहेत. आज महाराज हे म्हणजे स्वातंत्र्यानंतर भाजपचे सातारा जिल्ह्यातले लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार आहेत. आज त्यांना वर्ण पण केंद्रातनं पण तेवढाच पाठिंबा आहे. आज केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे. तेव्हा आपण आपली नगरपालिका पण जी आहे जी शहरासाठी काम करणारी आपली संस्था आहे ही सुद्धा त्या विचारानं आपण हे केली तर आपण जे काही उणीवा आपल्या राहिलेल्या आहेत सातारच्या. आज आता IT पार्कचं आपल्याला काही दिवसापूर्वीच आपलं हे आलं. आज 84 एकरामध्ये तो IT पार्क होणार आहे. आज आपण जे सगळं म्हणतो की मुलं पुण्याला जातात मुलं इथं नाही आई वडीलच राहतात. आज त्याची सुरुवात कुठनं तरी झाली. आज आपल्या इथं जी सगळी जागा तर पडूनच होती कलेक्टरांच्या ताब्यात होती. आज किती मला वाटतं 3 ते 4 महिन्यांमध्ये आपल्या IT पार्कचं नोटिफिकेशन होऊन आता त्याची पुढची प्रक्रिया डेव्हलपमेंटची चालू आहे. आज तिथं आम्ही कन्व्हेन्शन सेंटर एक प्रस्तावित करतोय. नुसतं IT पार्क नाही तर एक कन्व्हेन्शन सेंटर पण आपण तिथं प्रस्तावित करतोय की जे उद्या हे सगळं IT इंडस्ट्री तर आणायचे पण या बाकी याला पण एक हायवेला एक चांगली कनेक्टिव्हिटी मग कन्व्हेन्शन सेंटर झालं तर बाहेरचे सेमिनार इथं प्रोग्राम इंडस्ट्रीचे प्रोग्राम जे काय असेल ते आपल्याला तिथे घेता येईल. आज कोल्हापूरला कन्व्हेन्शन सेंटर गव्हर्नमेंटनं तिथं मंजूर करून दिलंय. मला वाटतं 500-600 कोटी रुपये त्याला सरकारने दिले. आज सेम त्याच धर्तीवर सातारला आम्ही कन्व्हेन्शन सेंटर त्या IT पार्कच्या याच्यात आपण प्रस्तावित करतोय. त्यामुळे ते आहे. आज मला वाटतं अजिंक्यतारा किल्ल्याला 132 कोटीचा आज आपल्याला त्या किल्ल्याचं सगळं पर्यटनाच्या दृष्टीनं आज आपल्याला मान्यता ही मिळाली. आता येणाऱ्या डिसेंबरच्या बजेटमध्ये त्याच्या तरतुदी होती. आज माऊलीचा जो आपल्या घाटांचा परिसर आहे ताराराणींची समाधी आहे सईबाईंची समाधी आहे शाहू महाराजांची समाधी आहे आणि सगळा घाट हे जे काय आपला दशक्रिया विधीचा पण घाट त्याच्यामध्ये आपण घेतलाय. म्हणजे जो तुम्हाला माहित आहे त्या दशक्रिया विधीच्या घाटाची काय अवस्था आहे इथं सगळं आपल्याला आज तो पण घाट आपण त्यात घेतला की तो पूर्ण डेव्हलप करायचा. इकडून पलीकडच्या मंदिराकडे जायला एक पूल करायचा म्हणजे पर्यटन किंवा संध्याकाळी सातारकरांना सुद्धा त्या ठिकाणी फिरायला मंदिरामध्ये जाऊन बसायला थोडं काय म्हणायचं विरंगुळा म्हणा जसं आता कोल्हापूरचा रंकाळा आहे त्या टाईपवर आपण तो घाट सगळा जो आहे तो डेव्हलप करतोय. तो सुद्धा आज 130-135 कोटीचा प्रकल्प आपल्याला शासनानं मंजूर करून दिलाय. आज अशा अनेक आहेत की आपण आणि हीच संधी आहे की आपण सातारकर म्हणून आता पुरेपूर फायदा आपण सगळ्यांनी उचलला पाहिजे. उगाच विरोधासाठी विरोध किंवा नुसतं करण्यामध्ये अर्थ नाही. तसं अशी परिस्थिती तर ते पण होतं पण नुसतंच विरोध करायचा म्हणून विरोध करण्यामध्ये अर्थ नाही. मला तर हे होतं. त्यामुळे सगळ्यांनी भाजपला सगळ्यांनीच म्हणजे आपल्या माध्यमातून माझी की सगळ्यांनी साथ द्यावी आणि सर्व जागा आमच्या भाजपच्या ज्या आहेत त्या निवडून आणण्यासाठी. आणि शेवटी आता मगाशी कोणतं आम्ही तुम्हाला वाटतं म्हटलं काय पूर्व पश्चिम वगैरे असं
पण शेवटी माझे एक म्हणणं आहे की सगळे तर सातारकरच आहे ना. मी शुक्रवार पेठेत राहतो, महाराज शुक्रवार पेठेत राहतात, म्हणजे आम्ही काय शुक्रवार पेठेचे फक्त झालो का? सगळे सातार किंवा कोण कुठं राहतं, पण शेवटी आपण स्वतःला सातारकरच म्हणतो ना. कोण काय बाहेरनं आलंय का, कोण काय पाकिस्तानवरून इथं उभा राहतोय का काय, असं काहीच नाही. त्यामुळे हे कसं आहे, हे बुद्धिभेद करण्याचं हे आहे. तो वरच्या बाजूने आहे, तिकडं आपल्याकडे बघणार नाही, जो खालच्या बाजूने आहे याचं आपल्याकडे लक्ष नाही. हे बुद्धिभेद करायचे आणि म्हणजे ताकदीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल संशय कसा निर्माण करायचा, तरी असलं काहीतरी त्याला आपण म्हणतो साप सोडायचा उद्योग आहे, असं सोडत बसायचं. ह्या गोष्टींना मतदारांनी भुलू नये, मतदारांनी मुद्द्यावर लक्ष ठेवावं एवढी माझी विनंती आहे. दोघेही भाजपचे प्रभारी जिल्ह्यात काय स्ट्रॅटेजी भाजप नगरपालिकेची? जिल्ह्यामध्ये भाजप सगळीकडे स्वबळावर, म्हणजे पालघर आणि महाबळेश्वर सोडलं तर सगळीकडे आपण स्वबळावर लढतोय. कराडला आपण स्वबळावर अतुल बाबांच्या नेतृत्वाखाली लढतोय. मलकापूरचे तर आपल्या मला वाटतं 5 जागा बिनविरोध सुद्धा झाल्या, त्यामुळे तिथं आपण 100% यशस्वी होऊ. कराडमध्ये आपण यशस्वी होऊ चांगल्या पद्धतीनं. रेहमतपूरला सुद्धा मनोजदादांच्या धैर्यशीलदारांच्या नेतृत्वाखाली तिथं पूर्ण पॅनल भाजपच्या विचारानं भाजपचं तिथं हे झालंय. मसवडला तीच परिस्थिती आहे गोरे साहेबांच्या इथं. फलटणला रणजित नाईक निंबाळकर असतील, त्यांनी सुद्धा पूर्ण पॅनल तिथं भाजपचं जे ते केलंय. आणि वाई मध्ये सुद्धा आपण वाईमध्ये भाजपच्या याच्यावर आपण निवडणूक तिथली मदनदादा आणि सुरभीताईंच्या नेतृत्वाखाली तिथं लढतोय. फक्त पाचगणी आणि महाबळेश्वरला आपण स्थानिक आघाड्यांबरोबर भाजपनं त्या ठिकाणी युती केली आहे. पाचगणीला लक्ष्मी कराडकरांबरोबर आपण युती केली आहे आणि महाबळेश्वरला DM बावळेकर आणि तिथले सेने जे काही आहेत ते अशांबरोबर आपण युती करून मला वाटतं पाचगणीमध्ये 5 जागा आणि महाबळेश्वरमध्ये 4 जागा ह्या कमळाच्या याच्यावर आपण लढवतोय. बाकी इतर जागा ज्या आहेत ती आघाडीचं जे त्यांच्या चिन्हावर लढवणार. मेढा आपण पूर्ण मेढा नगरपंचायत भाजपच्या याच्यावर आपण तिथं तयारी केली. बाबा, एकूण शहराच्या विकासाच्या अनुषंगाने तुम्ही जे काही सांगितलंय, जे आजूबाजूला होणारे प्रोजेक्ट आहेत त्याच्याबद्दल, पण शहरामध्ये नेमकं तुम्ही अजून वेगळं काय करू शकणार आहात, त्याच्याबद्दलचा काय अजेंडा असणार आहे? दुसरी गोष्ट, जे कॉन्ट्रॅक्टरांची जी काही भरती आहे नगरपालिकेमध्ये, ज्या ठिकाणी रस्त्यांचं म्हणजे म्हणतो ना, आज रस्ता केला तर 2-3 महिन्यात त्या रस्त्याची दुरावस्था असते, एकूण त्याच्यावर कसा जर बसवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार आहे? नाही तर मध्यंतरी तुम्हाला माहिती आहे पार्किंगच्या बाबतीमध्ये आपण राजवाड्याचा जो जुना दवाखाना आहे तो प्रकल्प आपण त्यामध्ये घेतलाय, तो चालू होईल. दुसरं महाराज इथं आहेत, आम्हाला जी आपलं राजवाड्याची जी चौपाटी आहे आपण त्यांना त्या पार्किंगच्या ह्याच्यामध्ये त्या चौपाटी धारकांना, व्यवसाय धारकांना कायमस्वरूपी तिथं हे बांधून देणार आहे. म्हणजे त्यांना सुद्धा आज तिथं त्या रोडवर बसल्यामुळे जी काय अस्वच्छता, त्यामुळे ही मला वाटते 70-75 जण व्यवसाय करणारी जी आहे त्यांना तिथं आपण कायमस्वरूपी पूर्णपणे तिथं पाण्याची सोय, लाईटची सोय, जी आज लोक येऊन गाड्या उभ्या करून तिथं खातात लोकांना सुद्धा जे संध्याकाळी येतात त्यांना बसायची सोय, कट्टे बिट्टे बांधून त्यांना बसायची सोय, असं आपण त्या जे पार्किंग मला वाटते 4 मजली पार्किंग आहे त्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअरला ही आपण सगळी चौपाटी जी आहे तिथे करणार आहे. आणि त्याच्यानंतर हा आपला चौक जो राजवाड्याचा आहे तो टाउन सेंटर म्हणून डेव्हलप करावा अशी एक आमची संकल्पना आहे. त्याच ठिकाणी शेजारी जी नगरपालिकेची जुनी इमारत आहे ती सुद्धा उतरवून त्या ठिकाणी सुद्धा एक छोटं ऑडिटोरियम आणि मग काही हे त्या ठिकाणी म्हणजे संध्याकाळी लोकांना फिरण्यासाठी बसण्यासाठी हे आपण प्रस्ताव केलंय. शाहू कला मंदिर सुद्धा आमचा विचार आहे की पूर्ण शाहू कला मंदिर उतरवून टाकायचं आणि नवीन नाट्यगृह पूर्ण म्हणजे अद्यावत असं नाट्यगृह शाहू कला मंदिरच्या जागी म्हणजे आजच्या नवीन जे काही मागणी असेल, डिझाईन असेल त्याप्रमाणे उभं करायचं. हे काय आता राहिला विषय कॉन्ट्रॅक्टरना, आता तुम्ही बघा आपला जे आता रस्ते आपण नवीन केले म्हणजे आपण कॉन्क्रीटचे रस्ते जे जुन्या आरटीओ पासूनचा केला, आपला वाडेपाट्याचा केला, आज उपर साहेबांच्या इकडनं येणारा तो रोड आहे, आज मोना स्कूलचा, हे सगळे रस्ते जे आहेत हे अतिशय चांगल्या दर्जाचे आपण केलेले आहेत. आणि त्याच पद्धतीनं शहरातील प्रमुख रस्ते तरी हे सगळे रस्ते काय आपण लगेच कॉन्क्रीटचे अगदी गल्लीबोळ करू शकणार नाही.
प्रमुख रस्ते जे आहेत ते कॉन्क्रीटचे शासनाकडनं त्याला निधी वगैरे आणून करायचं असं आपलं नियोजन आहे. आता आम्ही प्रस्ताव पाठवलेत आधी सुद्धा, थोडी मंजुरी त्याला अजून मिळाली नाही, पण ती नंतर मिळेल. कॅबिनेटची बैठक झाली, एकनाथ शिंदे गटाचे सगळे मंत्री होते ते अनुपस्थित होते आणि आज एक अशी बातमी येते की या गटातले मंत्री स्वतः एकनाथ शिंदे हे शरद पवारांच्या संपर्कात आहे. कुठेतरी महायुतीमध्ये काही चेंजेस होऊ शकतात का? तुमची काय माहिती आहे? बघा, ह्या गोष्टी करायला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा तिघही हे जर असं काही थोडंफार अशी नाराजी कुठं होणार नाही यासाठी. आणि नक्कीच महायुतीचं जे सरकार आहे आमचं ते 5 वर्ष काम करत राज्यामध्ये आणि चांगलं काम करत. बाबा, पालिकेची नवीन इमारत आता जवळपास तयार झाली. येणाऱ्या नवीन सभागृहामध्ये विरोधक थोडे तरी दिसतील का सदृढ लोकशाहीसाठी? नाही, लोकशाही आम्ही पण सुदृढच आहे. आम्ही काय लोकशाही काय मारून टाकतोय असं दोघं नाहीये. उगाच आमच्याबद्दल असा गैरसमज. आम्हाला पण लोकशाही सुदृढच ठेवायची, पण जसं महाराजांनी सांगितलं की चांगली लोक पालिकेत आली पाहिजे, ज्यांनी काम केलं पाहिजे, वेळ द्यावा, तशा लोकांना आम्ही, आणि त्यांच्या मागे सुद्धा चांगली पालिकेत येणाऱ्या लोकांच्या मागे सुद्धा चांगली लोक असली पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर काय अपक्ष नुसते शेवटी बघा, अपक्षांच्याकडे काय म्हणायचं नियोजन किंवा विचार काय धारा म्हणा असं काही नसते. कुणाला तरी विरोध करायचा, मला हे नाही मिळालं म्हणून अपक्ष उभे राहतात. त्याला काही माग बेस किंवा हे नसते त्यांना. अशा नाही. आज आम्ही सांगतोय किंवा आमच्या माग भाजपची विचारधारा आहे. आज आमच्या माग पूर्ण सरकार आहे की ज्याचा आम्ही इथं सातारच्या प्रगतीसाठी आम्ही त्याचा वापर करू शकतो. अनेक गोष्टी ज्या आहेत, त्यामुळं सातारकरांनी पण त्याचा विचार केला पाहिजे. बाकी आम्ही सगळे लोकशाही जपणारे. महाराष्ट्र नेहमी सांगतात की तुम्ही सगळे लोकशाहीतले राजे आहे, आमची राजेशाही गेली. कधी कधी ते चिडून म्हणतात परत द्या मग आमची, म्हणून तो वेगळा विषय. की शेवटी आणि सातारकरांनी निर्णय घ्यायचा ना, मी एकटा तर काय ठरवू शकत नाही. त्यामुळे सातारकरांनी निर्णय घ्यायचा आहे. बाबा, एक मिनिट नाही, असं नाही. आज रस्ते झालेत, आज कासमुळ आणि त्यामुळे आज पाण्याच्या अडचणी ज्या आपल्या पूर्वीच्या होत्या त्या साताऱ्यातल्या संपलेल्या आहेत. आज बाकीच्या गोष्टी तुम्ही बघा. आज स्विमिंग पूल आपल्याकडं चौपुरीमध्ये आज ऑलिम्पिक साईजचं स्विमिंग पूल आपला होतोय. आज पेढ्याच्या बरोबरच तिथलं आपण सगळं गार्डन जे ते डेव्हलपमेंट आज पूर्ण होत आली आहे. मगाशी मी म्हटलं तर कॉन्क्रीटचे रस्ते, आता नवीन रिंग रोड एक आपण प्रस्तावित करतोय, जो शाहूनगर विलासपूर वरून म्हणजे ज्या कासला पर्यटक येतात त्यामुळे जी वाहतूक कोंडी होती, ती वाहतूक कोंडी सुटण्यासाठी आज हा रिंग रोड आपण पीडब्ल्यूडी कडे प्रस्तावित केलाय. तर तो विभाग माझ्याकडेच आहे, त्यामुळे मलाच त्याला मान्यता द्यायची आहे पुढं. आज हा रिंग रोड आपण शाहूनगर विलासपूर इथून अजिंक्य ताऱ्याच्या आपल्या त्या रस्त्याला जोडून खालच्या बाजूनं थोडं बोगद्याच्या इथं आणून बोगद्यावरनं ब्रिज करायचा बोगद्याच्या इथं, आणि तो पॉवर हाऊसच्या इथं तो रस्ता डायरेक्ट जोडायचा. आणि तिथून हा रिंग रोड मारदरे वगैरे पेढ्याच्या बरोबरच्या इकडनं जुना मेळा रोड आहे तिथं आणून जोडायचा. असा एक फार महत्वाकांक्षी आपण हा प्रोजेक्ट सातारसाठी करतोय की ज्याच्यामुळं वाहतूक कोंडी जी होती ती सुटली पाहिजे. आणि असे मोठे प्रकल्प आहेत आणि तसे प्रकल्प इतर सुद्धा प्रकल्प झालेत. आज हद्दवाढ झाली सगळ्यात महत्वाचं म्हणजे, ती आता निवडणूक याच्या आधी म्हणजे या ह्याच्यातच झाली, हद्दवाढ झाली. आज हद्दवाढीमुळं आज बरीचशी कामं हद्दवाढीच्या ह्याच्यामध्ये आज झालेली आहेत, जे पूर्वी होत नव्हते. त्रिशंकू भागाची अवस्था काय होती तुम्ही बघताय. आज हद्दवाढीमुळे तिथं कामं मोठ्या प्रमाणात झाली, मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. आज गटर, आज पेरेड स्कूलला जाणारा रस्ता तुम्ही बघा, आज अजिंक्यताराला जाणारा रस्ता तुम्ही बघा. कुठलं म्हणजे दिसणारी काम आहे, जे काही एखाद दुसरं नाही, तुम्हाला दिसणारी काम आहे ती तुम्ही बघू शकता. त्यामुळे असं काय नाही आपण मागं पडलोय, अजून आपण करू शकतो. आपल्याला ते करायचंय हा विषय महत्वाचा. 5 वर्षापूर्वी जाहीरनामा काढलेला, त्या जाहीरनामा सातारा विकास असेल किंवा नगर विकासाकडे, त्या जाहीरनामातली सर्व कामं पूर्ण झालेली आहेत का, काही कामं अपुरे आहेत?
शेवटी बघा, जाहीरनाम्यातली सगळी कामं 5 वर्षात होतात असं नाहीये. काही निधीसाठी, काही इतर तांत्रिक गोष्टींमुळं, काही मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं असं निधीमुळं बरीचशी कामं पूर्ण होतात, काही कामं निधी नसल्यामुळे अडकतात असं आहे. त्यामुळं असं काही नाही की कुणी 100% जाहीरनामा दिल्यावर तो तंतोतंत पूर्ण होतो असं अजिबात मी म्हणणार नाही. का दुसरं काम मागं राहून जातं, पण पुढं शेवटी कामं केलीत. हे आज आता आपण म्हणताय, मला आपल्याला सगळ्यांना पत्रकारांना विचारायचंय की या आधी सुद्धा 2 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार राज्यात होतं, त्यावेळेला आम्ही सगळे विरोधात होतो, आम्ही विरोधक होतो. त्यावेळेला साताऱ्यात 2 वर्षात काय आलो तुम्ही मला विचार करून सांगू शकता का? 2 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार ज्या वेळेला राज्यात होतं त्यावेळेला सातारसाठी आपल्याला काय योजना मिळाली, काय सातारसाठी वेगळं मिळालं, तुम्ही मला दाखवून द्या. त्यावेळी बी अतिक्रमण होतं, आता बी अतिक्रमण आहे. अतिक्रमण त्यावेळी बी होते, आता बी खड्डे. अतिक्रमण अजितराव ही मुद्दामून काही कोणी करत नाही किंवा मुद्दामून काही कोणाला करायला सांगितलं जात नाही. ह्या गोष्टी होतात आणि सगळ्या शहरांमध्ये त्याच्यावर कंट्रोल ठेवणं, ती म्हणजे पपवली नाही पाहिजेत वगैरे ह्या गोष्टी, आणि व्यवसायासाठी हॉकर झोन वगैरे जे आहेत ते अधिकृतरित्या करून देणं, हे सगळं पालिकेचं काम आहे. ते 100% आपण करू. आज खड्डे तुम्ही म्हणताय, आज तुम्ही माझ्या बरोबर वाडे फाट्याच्या रोडला चला, तुम्ही माझ्या बरोबर आज आपल्या जुन्या आरटीओ ऑफिसच्या रस्त्याची काय अवस्था होती तुम्हाला माहिती आहे, आज काय अवस्था झाली आहे तुम्ही बघताय. आज मेढ्याला जाणारा संपूर्ण रोड तुम्ही जाऊन, म्हणजे आता सुद्धा जाऊन, असे काही रस्ते पावसामध्ये खराब झालेत, त्याची दुरुस्ती आपण करतोय. स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि प्रतापसिंह हायस्कूल याचं काही डेव्हलपमेंट पुढे होईल का? त्यांचे प्रश्न सुटतील का? ते विषय ते ह्या नगरपालिकेच्या हद्दीत आहेत, पण नगरपालिके संबंधित हे राज्य सरकारकडचे प्रस्ताव आहेत. मध्यंतरी कलेक्टर साहेबांशी आपलं आमने सरांचा जो बंगला आहे तिथे जे स्मारक बाबासाहेब आंबेडकरांचा आपण प्रस्तावित केले, त्या पद्धतीला थोडं रेटमध्ये अजून त्या आमनी कुटुंबियांशी चर्चा चालली आहे, कारण त्यात काही कोर्ट कचेरी पण झाली आहे, त्यामुळे ते पेज जरा लवकर सुटेल असं आमचं चाललंय. बाकी आपली प्रतापसिंह हायस्कूलचं पण डेव्हलपमेंटचा प्लॅन सरकारने केलाय, काही प्रमाणामध्ये त्याची डागडुजी वगैरे पण करायचं सुरू आहे, आणि ते सुद्धा शासनानं तो प्रकल्प हातामध्ये घेतलाय. काल नगरसेवक उमेदवारांना मार्गदर्शन केलं, आज 1800 कोटी उमेदवार आम्हाला माहिती तुम्हाला भेटले, त्यांना काय मार्गदर्शन केलं साताराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, पुढे काय उपाययोजना करायच्या, त्यांनी त्यांची भेट घेतली आज. जे सांगितलं सांगितलं. शेवटी कसं आहे, एक लक्षात, खासदार मी आहे, आमदार मंत्री आहे, कशामुळं लोक मतदान कशाकडे बघून करतात, तर विकास कामांकडे बघून करतात. आणि निश्चितपणे जे काय मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मी तुला विनंती केली सगळ्यांना, म्हणजे नागरिकांना खास करून विनंती करणार की तुमच्या मनात म्हणजे तुमचं वय, तुमचे काय विचार असतील ते आम्हाला जर तुम्ही सांगितले त्याच्यावरती सुद्धा ते अंमलात आणले जातील. फार बोलणं मला वाटतं ते करणार नाही, पण जेवढी काय लोक आमच्या दोघांकडनं आणि सर्व जे पदावरती आहेत त्या सगळ्यांकडनं लोकांची सेवा जेवढी आम्हाला करता येईल त्या कुठेही आम्ही कमी पडणार. सातारकरांना एक प्रश्न पडतो, दोन्ही राजे घरात बसून चर्चा का करत नाही, बाहेर पडून चर्चा का करतात? बाहेर काय सातारकरांना एक प्रश्न पडतो, चर्चा जे काय करायची असेल ती घरात बसून काय करत नाहीत, बाहेर जाऊन का करतात? कसं आहे हा प्रश्न, नाही हवा बदली नाही, एक लक्षात घ्या. परत तुम्ही दुसरा प्रश्न विचारणार, म्हणजे दोघांचं आपापसात काहीतरी ठरलेलं दिसते, उघड असं सगळ्या खुल्या वातावरणात चर्चा केलेली केव्हा चांगली असते. महाराज साहेब, तुमच्या आघाडीनं 18 महिलांना चान्स दिलाय, 18 माता भगिनींना चान्स दिलाय, नक्की त्यामध्ये काय पुरुष कमी घेतले त्यावेळेस? स्त्री शक्तीला कमी लेखू नका. आम्ही लेखत